आणि त्यांनी एकच धोरण अवलंबलं, जगेल तर शेतकऱ्यांसाठी आणि मरेल तर शेतकऱ्यांसाठी. सन्माननीय उन्मेष दादा पाटील. जिल्हाधिकारी प्रशासनाला सूचना आहे शेतकऱ्यांच्या की कलेक्टर आणि त्यांची टीम या ठिकाणी येथील निवेदन घ्यायला, चर्चा करायला. त्यांना तोपर्यंत बोलवा. नाही, आम्हाला कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवायची शेतकऱ्यांची मागणी आहे. नाहीतर आम्ही सगळे आज जाऊ. मग हे गेट बंद करायचं का? इथे कैदी आले का? बंद करून ठेवलं कोणासाठी हे गेट? कलेक्टर आणि टीम या ठिकाणी निवेदन घ्यायला येईल. अरे बोला शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. अरे पीक विमा आमच्या हक्काचा, अरे पीक विमा आमच्या हक्काचा. शेतकरी एकजुटीचा. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या आपल्या शेतकऱ्यांचे दुःख, आपले प्रश्न समजून घेऊन सरकारला आणि पूर्णपणे गाढ झोपेमध्ये असलेल्या या शासनाला, प्रशासनाला जागा करण्यासाठी, या आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचा खरा भिडू की ज्यांनी अन्न त्या ठिकाणी त्याग केला, पदयात्रा काढल्या, रायगडाच्या राजधानीवर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 3-3 दिवस उपाशी बसला, असा भिडू जर आपल्यामध्ये आला असेल तर त्याचं मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या वतीने टाळ्या वाजवून पहिले खानदेशामध्ये स्वागत केलं पाहिजे. बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांचा भिडू, अरे शेतकऱ्यांचा भिडू. बच्चू कडू आणि मंत्र्यांना गाडू. आज मंचावरील सर्व सन्माननीय समविचारी संस्था संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातला जो शेतकरी या ठिकाणी आलाय परिवार, या परिवाराला मी 7-8 मिनिटांमध्ये माझी भूमिका आंदोलनाची मांडेल आणि त्यानंतर बच्चूभाऊंचे विचार ऐकायचे. तोपर्यंत प्रशासन या ठिकाणी स्टेजवर येऊन आपण आपल्या एका प्रश्नावर चर्चा करू. माझी विनंती आहे, वर्षानुवर्ष आपण नाडलं जातोय. तासभर थांबा. आज संध्याकाळी 5च्या आत आपले महसूल मंडळ पीक विम्याचे डिक्लेअर केले नाही तर इथून हलणार नाही, काळजी करू नका. कारण की मुदत संपून गेली. 55,000 शेतकऱ्यांच्या 75,000 हेक्टरचे 600 कोटी रुपयाचे आज आपण मंडळाचा या ठिकाणी पात्रता घेतल्याशिवाय हलणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. आज या मोर्चाच्या निमित्ताने मला एक लक्षामध्ये आणून द्यायचे, भाऊ, केळीचा शेतकरी प्रचंड त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त आणि एका चिंताग्रस्त परिस्थितीतून जातोय, अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. बरामपूर बोर्डाला 1700 रुपये भाव, केरळात 2000 भाव बच्चूंनी सांगितला होता. आणि आपल्या शेतकऱ्याला 400, 500, 600 रुपयाच्या आत 300 रुपयापर्यंत भाव मिळत असेल तर तो कसा शेतकरी त्या ठिकाणी टिकेल. आणि म्हणून केळीला भाव जर मिळत नसेल तर ज्या शेतकऱ्यांच्या या निर्मळ आणि पवित्र मतांनी हे आमदार, खासदार, मंत्री झाले, या हरामखोरांनी आतापर्यंत एक बैठक घेतली नाही, इतके हरामखोर निघाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर 3-3 बैठका लागल्या, एक लोकप्रतिनिधी, एक मंत्री बैठकीला नाही. अरे बाबा, याच निष्पाप शेतकऱ्यांनी, या पवित्र मतांनी तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झाले. काय किंमत दिली तुम्ही? आमच्या केळीला 300 रुपये भाव. जर त्या ठिकाणी विदर्भाच्या दाराला जसा बोनस दिला जातो भाऊ, तसा आमच्या केळीला एक तात्काळ बोनस येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या मंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर या 3 मंत्र्यांना जिल्हाबंदी केली जाईल, हा निर्णय आपण घेतला पाहिजे. आमची त्या ठिकाणी विनंती आहे आपल्याला, मनरेगामध्ये केळी टाकली आपण,
केळीच्या क्लस्टरला 200 कोटी रुपये मिळवले आपण. आता रायटिंग चंगलर कोल्ड स्टोरेज होणार आहे आपल्याला. आता जागा राहायचं आपल्याला. नाही ते अजून म्हणतील आम्हाला कार्यकर्ता ये ना गावात टाका. म्हणजे जर ते केळी नाही तर रायटिंग चेंबर नाही. त्यामुळे आपल्याला आता येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे हा पहिला टप्पा आहे आपला शेतकरी आक्रोश मोर्चाचा. त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांकडून आपण कुठल्याही परिस्थितीत आमच्या त्या ठिकाणी जी मुदत संपली त्याचे मंडळाचा डेटा त्याच्याकडे आलेला आहे. तात्काळ आजच्या आज 5 वाजेच्या आत आम्हाला महसूल मंडळ डिक्लेअर केले पाहिजे. नंबर 1 ते पात्र आहे. आणि 10 म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत पैसे खात्यात पाहिजे आम्हाला. 1, 2 आम्हाला जे 7,000 शेतकरी खात्यात पैसे परत केले त्या सगळ्यांना विम्याचं कवच मिळालं पाहिजे. नंबर 2. नंबर 3 कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद याचे निकष पूर्वक करून त्या शेतकऱ्यांना त्या कक्षेमध्ये घेतलं पाहिजे. नंबर 3. आणि नंबर 4 की आम्हाला मका, ज्वारी जे घरात धान्य आहे ते खरेदी केलं पाहिजे. आणि सोबत या सगळं करत असताना आपल्याला भाव जो कपाशीचा आहे तो जिनिंगमध्ये फक्त 29 MM चा कापूस घेतला जातो. 2 नंबर गेटचा घेतला जात नाही. केळीवाल्यांना बोनस दिला जात नाही आणि म्हणून तो बोनस केळीच्या भावाचं धोरण. आणि मगाशी जे आमचे शेतकरी पुत्र बोलले की आता आमचा बरामपूरून केळीचा भाव मान्य नाही. जिल्हाधिकारी, केळी उत्पादक संघ आणि शेतकरी यांची समिती तयार करून 15 दिवसाच्या आत आम्हाला एक धोरण पाहिजे की आमच्या जिल्ह्यातली केळी आमच्या जिल्ह्यातला बोर्ड चालेल. आणि तो बोर्ड मग जो रजिस्टर्ड व्यापारी असेल तो फसवणार नाही. त्याचं GST असेल, तिथे खरेदी विक्री शेतकऱ्याचं नाव असेल, जेणेकरून केळीचं धोरण खरेदीचं हे आमच्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्या ठिकाणी तयार होईल. अशा 5 प्रमुख मागण्या घेऊन आपण आज त्या ठिकाणी या कलेक्टर ऑफिसच्या या प्रशासनाला आपण सूचना द्यायला आलोय. आणि म्हणून कापूसचे निकष पूर्वक पाहिजे का नाही, केळीचे आज मंडळ पाहिजे का नाही, केळीच्या सोबत ज्वारी मका खरेदी झाली का पाहिजे का नाही. आणि म्हणून आज माझी विनंती आहे थोडं तासभर द्या. आपण बी ना बोलती काही कामे नाही. 8 जणी चहा पिते येऊन जाऊ द्या बोलत ते बाकी तुम्ही थोडा वेळ द्या. माझी विनंती आहे यानंतर आपण ज्यांची वाट पाहतोय ते बच्चू कडू बोलतील. तत्पूर्वी प्रशासनाला मी सूचना देतो की जिल्हाधिकारी आणि त्यांचे सगळे मंडळ इथे स्टेजवर येतील. वेळ घालू नका, कायदा सुव्यवस्था बिघडू नका. आमची इच्छा नाहीये. तुम्ही जर थोडा वेळ विरोध केला, शेतकरी जर कंपाऊंड कुदले तर याला जबाबदार पूर्ण प्रशासन असेल. आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि अधिकारी शेकावर सगळेच लोक आहे. एवढं सगळ्यांचं नाव घेतलं तर वेळ जाईल. खरं तर 10 लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची. 10 लाख लोक आहे जळगावात. एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे. भाऊ, पुढच्या वेळेला प्रत्येकानं अधिक 10 वळून आणले पाहिजे. नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे. पण आणणं फार महत्वाचं आहे, कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय. मी 15 दिवस अगोदर गोंदिया गेलो, भंडारा गेलो, यवतमाळला गेलोय, बुलढाणा गेलो. एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे, कोणाला मागच्या वर्षी नफा घेत नाही. आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पाहतोय व्यवस्था सगळी बदललेली दिसत आहे. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. 4 गुन्ह्यामध्ये मला तिकडे सजा सुनावली आहे. माझ्या मायला मी जेव्हा सांगितलं म्हणे शेतकरी अपंगासाठी 1000 झाले तरी थांबू नको, अधिक लढ. पण तुम्ही आम्ही एक गुन्हा दाखल व्हासाठी भीतोय. काय फरक पडणार आहे. नाही नेपाळ सारखं करू, पण घरापर्यंत तर जावं लागेल साल्यांच्या हरामखोरांच्या. आम्ही तुम्हाला नाही पेटवणार, तुमचे घर नाही मारणार तुम्हाला, पण घरापर्यंत नक्की येऊ. गिरीश जी संकट मोचन तुम्हारे बीजेपी के है, किसानों के संकट मोचन आपको नहीं हुआ, आप नहीं हो सके. तुम्ही फक्त पक्षाच्यासाठी आहे, तुम्ही जनतेसाठी नाहीच आहे. हे सगळे साले गुलाम आहे. फार जोऱ्यानं आवाज करणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही. नाही वरतून तर खालून तर काढ. सगळे साले खुश आहे. रोज आमचा बाप मरतं. 266 लोकांनी आत्महत्या आम्ही पाहतोय या जिल्ह्यात केल्या. रोज माझ्या बाजूच्या गावचा कोण ना कोणी मरत आहे.
आणि जातीच्या नावाने मेले असते तर 266, कोणी हिंदू म्हणून मेला असता तर, कोणी मुसलमान म्हणून मेला असता, कोणी ओबीसी मराठा म्हणून मेला असता, कोणी दलित किंवा आदिवासी म्हणून मेला असता, शांत राहिला असता जिल्हा? राग लागले असते सगळ्या इकडे. हे साले नेते फिरले असते आग लावाले. पण आम्ही पाहतोय जाती धर्माच्या नावानं मेला तर तो मेला असतं, तो माणूस असतं. पण ह्या व्यवस्थेनं आम्हाला मारतय, आम्हाला कुत्र्या वांगराची पण किंमत नाही. आम्ही आमच्यालाच थोडं एकदा रात्रभर विचार करा. थोडंसं घरी गेल्यावर आपल्याच थोबाडीत मारून घ्या. का आम्ही असे का निर्लज्ज झालो? काही जास्त फौज नाही, नौका येऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना, परवा नाही. पण 200-300 तरी असे तयार झाले पाहिजे का यांचा साल्याचा कुठेही कार्यक्रम असला तर आर पार करण्याची भाषा बोलली पाहिजे. आता त्याच्यावरच यावं लागल. त्याच्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. जिथं यांचे कार्यक्रम आहे नाही आम्ही तकडे घेऊन जाण तर तेडी तर मारा साल्यांना, बोंड तर मारा कापसाचे, अंडे फेकून मारा, ते खाऊन टाकन साले अधिक वांदा. ते म्हणून बरेच झालं अंडे एवढे खादाळू आहे. उरले सुरले बायकोसाठी घेऊन जाणार अधिक. एवढे अंडे मारले तिच्यातले एवढे वाचवले, बायको टाळ्या वाजवणार. बरं झालं गुलाबराव शिल्लक आणले म्हणून. आम्ही पाहतोय सगळा चिथळा करून टाकलाय. आणि मोदीजी तर बाप रे काय माणूस आहे राव. आजचा जन्मदिवस आहे. 3,500 आत्महत्या या 4 ते 5 दिवसाचा आकडा आहे. अर्धा रेकॉर्डवर नाही आहे. देशाचा पंतप्रधान आणि तुमच्या जन्मदिवशी आत्महत्या होतंय. आजचं रेकॉर्ड किमान आले. त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन करा. आम्हाला काही नेता फेता व्हायचं नाही आहे. असतं तर गेलो असतो अधिक एखाद्या पार्टीमध्ये. पण ही लढाई आता कोणी लढत नाही. टीव्हीवर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही. मी तर सांगतोय कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चू कडू त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहील आम्ही. पण हे एक गावची आर पारची लढाई झाली पाहिजे. आमच्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं इसका दाखवला गेला पाहिजे. सगळ्या आमच्यासाठीच पैसे कमी पडतंय. लाडकी बहीणचा जेव्हा आम्ही पाहतोय प्रचार सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही 4-4 हप्ते टाकले हो एकाच दिवशी. तुम्ही लाडकी बहिणीच्या चांगुलपणासाठी नाही टाकले, मतं भेटासाठी टाकले. तो बबन लोणीकर माहित आहे मित्र. हे जे लुटला ते आता जर 3400 रुपये तुमच्याकडे सोयाबीन असेल, मी पाहिले सोयाबीनचे झाड इथे. आता 3400 रुपये उमेशराव आज जर त्याचे भाव असेल तर निघाल्यावर ते डाऊन होणार आणि खरेदी केंद्र सुरू करण्याची मानसिकता सरकारची नाही. काय बोलले होते हे भाजपवाले? काय बोलले होते? देवाभाऊ काय बोलले होते? देवाचा देव पुन्हा येणार, आले पुन्हा. केलं काय चांगलं तुम्ही पुन्हा येऊन? उलट भांडणं लावून दिले राज्यामध्ये. तुम्हाला सरकार स्थापित करता येतं, फोडता येतं, सगळं करता येतं आणि ओबीसी मराठ्याचा वाद मिटवता नाही येत तुम्हाला. बाकी अक्कल चालतं, इथं अक्कल चालत काय? तुमची ताकद नाही. एका फोनवर तुम्ही कापूस आणला मोदीजी. 56 इंच वाले थे ना आप. ट्रम्प ने एक फोन किया तो झुक गए आप. ही मानसिकता आहे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्यासाठी एकत्र बसून ते गिरीश महाजन गेले आणि एका तालुक्यातून फिरून आले. काय पिकनिक करायला गेलता का? तसं तर लय जोड येतं बिबट्याला. का बंदूक काढू का काय काढू? आता तुझ्या सरकारनं आमचे पैसे घेतल्याने वाघापेक्षा जास्त नुकसान काढलं. मारणं मग काढणं बंदूक आता. अरे बिबट्याच्यासाठी बंदूक काढतोय आणि लाखो रुपयाचा चुना तुझं सरकार लावतंय. जाते कुठं? 12,000 रुपये कापसाले भाव मागितले होते. 2,000. तुम्ही दाढी करा का उठबशा काढा का काही कळा, पैसे कुठे खिशात तुमच्या? सगळे मुजे राहणार तुम्ही. ते म्हणते ना इळा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, तर बळीच ठेवणार नाही सरकार. संपला विषय तुमचा. तुमच्या गरिबीत शहराचं व्यवस्था होते.
काल मी हिंगोलीत गेलो, एक बाई भांडे घासताना दिसली. मी सहज विचारलं, बाई तू कुठल्या गावची आहे? म्हणजे इथून 3 किलोमीटरची आहे. रोज भांडे घासायला शहरात येतोय. म्हणजे 2 एकर शेती आहे, परवडत नाही. म्हणजे खेडे गरीब राहिले पाहिजे आणि भांडे घासणारे लोक मुंबईत गेले पाहिजे. श्रीमंत माणसाची व्यवस्था, तुम्ही गरीब राहण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे मित्र हो. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा करतोय का एकंदरीत हा लढा हा एवढा सोपा नाही आहे. हा फार कठीण लढा आहे. या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये एवढे लोक बाहेर आले भरपूर झाले, कारण अतिशय वाईट अवस्था आहे राज्यामध्ये, देशामध्ये. धर्मांधता झाली आहे सगळी. आपण काही बोला तर ते असं म्हणतात, धर्म जातीशिवाय आजकाल कोणी बोलायला तयार नाही भाऊ. तरी तुम्ही आलात, तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं तर एकदा स्वतः